अनिरुद्ध, मला आता वाटतंय की आपल्या आयुष्यात सगळं सगळं आता सुरळीत होणार आहे. आपण जे स्वप्न पाहिले होते ते आता खरे होणार आहेत. तुझ्या सोबत असताना ना मला नेहमी असं वाटतं की हे घर म्हणजे फक्त वीट आणि भिंतींनी बांधलेलं घर नाहीये, हे आपल्या स्वप्नांचं घर आहे. तुला आठवतं आपण जेव्हा पहिल्यांदा इथे आलो होतो, हे घर पाहिलं, किती गोष्टी ठरवल्या होत्या, किती स्वप्न पाहिले होते. ड्रॉइंग रूम मध्ये मोठा सोफा, जिथे सगळे बसून गप्पा मारू. मुलांच्या खोलीमध्ये त्यांच्या स्वप्नांचे पोस्टर्स आणि किचन. तुला आठवतं, मला किचन अगदी उजळ आणि हवेशीर हवं होतं. आणि आता हे सगळं पाहताना असं वाटतं ना की ते सगळं सत्यात उतरलेलं आहे. आणि आपल्या ह्या घरामध्ये ना फक्त भिंती नाहीये, इथे आपल्या हसण्याच्या, रडण्याच्या, स्वप्न बघण्याच्या सगळ्या गोष्टींच्या आठवणी आहेत. आणि ते सगळे तुकडे असे प्रत्येक घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पसरलेले आहेत. मला खूप आनंद होतो की आपण दोघांनी मिळून हे घर उभारलेलं आहे. तो कोपरा, तिथे तुम्हाला पहिल्यांदा अचानक गिफ्ट दिलं होतंस. तो झोपाळा, जिथे मुलांच्या आवाजाचा गजर होतो. हा वरांडा, जिथे आपण नवीन नवीन स्वप्न पाहतो. हे घर म्हणजे हे घर म्हणजे माझ्या स्वप्नातलं घर आहे. आणि तुझ्या सोबत राहणं म्हणजे माझ्यासाठी खरं सुख आहे. या जगातले सगळे दुःख या घराच्या दारात बाहेर उभे, आणि या घरामध्ये तू, मी, मुलं, सुख, समाधान आणि आनंदाने भरलेलं हे घर आहे.